हा असा आंब्याचा केक तुम्ही कधी खाल्लाय का? आणि जर नसेल खाल्ला तर एकदा नक्की ट्राय करा, एकदम क्वालिटी लागतो. या ठिकाणी आपण 3 आंबे घेतले आहेत, ते चिरून त्यामधील गर काढून तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला आहे. त्यामध्ये 1 वाटी साखर घालून ते दोन्ही मिश्रण मिक्सरमधून काढून घेतले आहे. नंतर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 वाटी रवा, अर्धी वाटी दही आणि ते आंब्याचे मिश्रण घालून चांगले मिक्स करून घेतले आहे. नंतर त्यामध्ये अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी दूध घालून मिक्सरमधून काढून घेतले आहे. 15 मिनिटे तसेच ठेवायचे. नंतर हे एका भांड्यात काढून त्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि थोडंसं दूध घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर एका केक टीनमध्ये तेल लावून बटर पेपर घालून घ्यायचा आणि त्या भांड्यामध्ये सगळे बॅटर ओतून घ्यायचे आणि वरून डेकोरेशनसाठी बदामाचे काप आणि टुटी फ्रुटी घालून घ्यायची. एक मोठं पातेलं गॅसवरती गरम व्हायला ठेवायचं आणि त्या पातेल्यामध्ये आपलं केक टीन ठेवून द्यायचं. जवळपास 40 मिनिटे लो फ्लेमवरती केक बेक व्हायला ठेवून द्यायचं. बघा, रेडी झालाय आपला आंब्याचा केक. खायला तर एवढा भारी लागतो ना, काय विचारूच नका. लहान मुले तर खूप आवडीने खातात. छान दिसतोय ना आपला मँगो केक. या मँगो सीझनला नक्की करून पहा.